नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, या दोन्ही पेपरचा मॅथचा अभ्यास कसा करावा. आता बरेच विद्यार्थी हे मॅथ अभ्यासत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला TIT एक्झाम द्यायची म्हटल्यानंतर आत्तापासूनच बेसिकचं मॅथ तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला TIT एक्झामला त्याचा फायदा होणार आहे. मॅथ अभ्यासत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. दिवसभरामध्ये 1 तास तरी डेली तुम्ही मॅथ या विषयाला दिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला TITला व TETला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे मॅथ अभ्यासत असताना दर्जेदार पुस्तक वापरायचे, कोणते वापरायचे ते पण सांगतो. तुमचं एकदम वीक असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. जास्तीत जास्त लेक्चर अटेंड करायचे आहेत, ट्रिक सांगितलेल्या लक्षात ठेवायचे आहेत. आपले मॅथचे व्हिडिओ ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेलेच असतील. नक्कीच दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून मॅथचं आपलं लेक्चर जॉईन करू शकता. पुस्तकं जर बघितलं तर पुस्तकं सर्व सारखेच आहेत. विचारात घेतलं तर सगळ्या पुस्तकामध्ये कंटेंट तेच असतात, फक्त त्याची हार्डनेस पॉवर जास्त असते कुठल्या पुस्तकामध्ये. तर तुम्हाला पुस्तक वापरत असताना TET साठी पंढरीनाथ राणी सरांचं पुस्तक वापरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याच्यातून जास्तीत जास्त गणित तुमच्या पेपरला आलेले दिसतील. आणि हार्डनेसचा विचार केला तर मीडियम साईज हार्ड असलेलं, व्यवस्थितरित्या दिलेलं, एकदम म्हणजे प्रत्येक गोष्ट इन्क्लूड केलेली आहे पंढरीनाथ राणी सरांच्या पुस्तकामध्ये. आणि बुद्धिमत्तेचं सुद्धा त्यांचं पुस्तक बेस्ट आहे. ते पुस्तक तुम्ही दोन्ही पुस्तक वापरू शकता. पंढरीनाथ राणी सरांचे दोन्ही पुस्तक तुम्हाला खरंच फायदेशीर ठरणार आहेत. जय महाराष्ट्र. धन्यवाद.